दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोलापुरात झालेल्या 63व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत अनेक उत्तम नाटक सादर झाले। यावेळेस एकूण 14 नाटकांपैकी 2 नाटकांची निवड अंतिमसाठी करण्यात आली। यामध्ये सोलापूर केंद्रातून अखिल भाविक वारकरी सांप्रदायिक मंडळ सोलापूरच्या विक्रमाचा घातांक क्ष या नाटकाला प्रथम पारितोषिक, तसेच अनघ नाट्य मंदिर सोलापूरच्या ती रात्र या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाले। तर तृतीय पारितोषिक श्रुती मंदिर सोलापूर या नाट्यसंस्थेच्या एका उत्तराची कहाणी यास मिळाली। पारितोषिक जाहीर होताच हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये नाट्य कलावंतांनी एकच गर्दी करून एकमेकांना शुभेच्छा देत जल्लोष साजरा केला। प्रथमच एवढे कलावंत सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये आल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले। बक्षिसासाठी वगैरे सगळं नाटक करतं, पण माझ्या या कलाकाराला मानाचा सलाम। नमस्कार। अखिल भाविक वारकरी सांप्रदायिक मंडळातर्फे यंदाच्या 63व्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये आम्ही प्राध्यापक रविशंकर जिंगरे लिखित विक्रमाचा घातांक क्ष हे नाटक सादर केलं होतं आणि प्राथमिक फेरीमध्ये सोलापूर केंद्रावरून हे नाटक पहिलं आलं। आता अंतिम स्पर्धेसाठी तयारी होती। आम्ही महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील काही संघांबरोबर या एकूण अंतिम स्पर्धेमध्ये स्पर्धा करणार आहोत आणि यासाठी आपल्या सोलापूरकरांचं खूप प्रेम हवं आहे आम्हाला, कारण आम्ही केवळ आमचं नाटक नाही घेऊन चाललो, आपल्या जिल्ह्याचं आपल्या गावचं नाटक घेऊन चाललेलो आहोत आणि तुम्ही सगळे आमच्या सोबत असाल, तुमच्या प्रार्थना आमच्या सोबत असतील, तुमचं बळ आमच्या सोबत असेल। आमच्या तालमी पाहायला या, नक्की प्रयोग पाहायला या सोलापुरात जेव्हा होत आहेत तेव्हा, आणि काही सूचना असतील तरी द्या, प्रेम द्या, प्रोत्साहन द्या। आम्ही नक्की सोलापूरचं नाव अंतिममध्ये सुद्धा तितकंच मोठं करू। आभार। या नाटकात एकूण साधारण 22 कलावंत आहेत ऑनस्टेज आणि बॅकस्टेज मिळून। आम्ही कधी बायफर्गेशन असं करत नाही की हे ऑनस्टेजचे हे बॅकस्टेजचे, पण आम्ही 22 लोकांची ही टीम आहोत आणि 22 जण एक फॅमिली म्हणून एकमेकांसमोर येतो आहोत आणि हे नाटक सादर करतोय, नाटक खेळतोय। खूप मजा येते हे नाटक करताना, तर आवर्जून या पाहायला कधी होईल तेव्हा। अंतिम स्पर्धेचा केंद्र अजून शासनाकडून जाहीर व्हायचं आहे। अनेक केंद्रांवरची स्पर्धा चालू आहे। त्या सगळ्या स्पर्धांचे निकाल लागल्यानंतर सांस्कृतिक संचालनालय मुंबई इथून या तारखा जाहीर केल्या जातात, केंद्र डिक्लेअर केलं जातं आणि त्यावेळेस असेल। पण साधारणपणे आजपर्यंतचा ग्राफ पाहता फेब्रुवारी किंवा मार्च फर्स्ट वीकमध्ये या स्पर्धा होतात आणि त्या गावात सोलापुरात नसतं ते केंद्र। यावर्षी सोलापुरात आलं तर मग आपण एकदम जश्न करू, सगळेजण जल्लोष करू, मजा करू। शासनाला या निमित्ताने माझी विनंती आहे की यंदाच्या वर्षी अंतिम स्पर्धा सोलापुरात व्हावी। सोलापूर खूप त्या मानाने समृद्ध आहे, सोलापूरचं थिएटर खूप छान आहे आणि आपल्या रसिक प्रेक्षकांना पण महाराष्ट्रभरातली सगळी नाटकं नव्याने पाहायला मिळतील। 63व्या राज्य नाट्य स्पर्धेत आमच्या अनघ समर्पित फाउंडेशन संचलित अनघ नाट्य मंदिरने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे। अभिनयाचं सर्वोत्कृष्ट रौप्य पदक, प्रकाश योजना प्रथम क्रमांक, रंगभूषा द्वितीय क्रमांक आणि अभिनयाचं प्रमाणपत्र माझे जिवलग सहकारी मित्र नाट्य कलावंत श्रीनिवास देशपांडे यांना मिळालेलं आहे। सतत 3 वर्ष आम्ही पारितोषिकं घेतोय, पण पाय जमिनीवर ठेवलेत। कष्ट, मेहनत आणि सातत्य याचं हे यश आहे आणि आम्ही सर्वस्वी रंगसाधक आहोत, सर्वस्वी नटेश्वराला नमन करणारी लोक आहोत। डोक्यात हवा घालून कलावंतांना चालत नाही, गची बाधा कलावंताला होऊ नये यासाठी सतत तालमी करणं, रात्रंदिवस नाटकाचा विचार करणं, कंपोजिशन्स, म्युझिक अशा सतत गोष्टी करत असल्यामुळे मला वाटतं हे यश मिळू शकतं। मिळालेलं नाही आहे, कारण मिळवणं हे कठीण असतं आणि मिळालेलं यश राखणं अवघड असतं। तर त्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून करतो आणि इथूनही पुढे नवीन जुन्या सर्व रंगमित्रांसोबत आम्ही हा प्रयत्न करण्याचा प्रामाणिक सातत्य ठेवणार आहे।